पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला ब्रेक आलेला आहे। पुणे पालिकेसंदर्भात गेल्या 36 तासात एकही बैठक झालेली नाही। अजित पवारांकडून घड्याळ चिन्हावर लढण्याचा आग्रह, त्यामुळे शरद पवारांचे पक्षाचे पदाधिकारी नाराज झाले। पिंपरी चिंचवडमध्ये मात्र एकत्र लढण्यासाठी चर्चेला जोर आलेला आहे। मध्ये शिवसेनेचा जागांबाबतचा प्रस्ताव हा भाजपाने धुडकावलेला आहे। शिवसेनेने दिलेल्या 25 जागांचा प्रस्ताव भाजपाने धुडकावलाय। 15च्या वर जागा देण्यास देखील भाजपाने नकार दिला आहे। धंगेकर, आवा बागुल यांना प्रत्येकी 2 जागा देण्यासही विरोध करण्यात येतोय। पुण्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या युतीची शक्यता आहे। रात्री उशिरा अजित पवारांकडून शिवसेनेच्या एका नेत्याला फोन करण्यात आला। आज दोन्ही पक्षातील महत्त्वाच्या व्यक्तींची भेट होण्याची शक्यता आहे। पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती होण्याची शक्यता आहे। आज राजकीय पक्षांच्या कार्यालयामध्ये लगबग दिसणार आहे। एबी फॉर्मसाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची लगबग राहणार आहे। महापालिकांच्या निवडणूक अर्जासाठी केवळ 2 दिवस उरले आहेत। अद्याप महायुती आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाही, मात्र एबी फॉर्म वाटप करण्यात येणार आहे। सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांना एबी फॉर्म पाठवण्यात येणार आहे। काल मनसेकडून एबी फॉर्मचं वाटप, तर आज उद्धव ठाकरे यांच्याकडून सुद्धा एबी फॉर्म देण्यात येणार असल्याची माहिती समोर येते। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना भवनामध्ये बैठक होणार आहे। आज दुपारी 12च्या दरम्यान या बैठकीला सुरुवात होईल। शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा होणार आहे। उद्धव ठाकरे यांच्याकडून इच्छुकांना एबी फॉर्म देण्यात येणार आहे। शिवसेनेच्या प्रचारासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम आज वरळीतील शाखा भेटीवर आहेत। वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना प्रचाराची सुरुवात होणार आहे। आदित्य ठाकरे प्रतिनिधित्व करत असलेल्या मतदारसंघात प्रचार केला जाणार आहे। मुंबई महापालिका निवडणुकांच्या प्रचाराची मोठी जबाबदारी योगेश कदम यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।